नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, कर्जमाफीचा प्रश्न मोठा आहे आणि कर्जमाफीसाठी नेहमीच बच्चू कडू यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यांनी पुढाकार घेतला. बच्चू कडू यांच्या माध्यमातून झालेले घोषणा असतील, झालेले उपोषण असतील, झालेले रस्ता रोको असतील, अनेक ठिकाणी आपण पाहिले आणि त्यांना सहकार्य करणारे नवले साहेब असतील, रविकांत तुपकरे असतील, राजू शेट्टी असतील, अनेक नेते आहेत आणि त्या नेत्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे उठाव झाले होते आणि त्यानंतर राज्य सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली किंवा कर्जमाफी आम्ही देऊ अशा पद्धतीचं एक आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा मोठा हात आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती परत आता बच्चू कडू यांच्या माध्यमातून रास्ता रोको असेल किंवा सभा घेतल्या जात आहेत आणि त्या सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काही विचारणा केली जात आहे. शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान देऊ अशी जी काही घोषणा असेल मुख्यमंत्री फडणवीस यांची, यामध्ये वाढ करण्यात यावी. 1.5 लाख रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना द्यावी. म्हणजेच जे काही शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान भरणारे असतील, ज्या बँकेचं कर्ज त्यांनी रेग्युलर भरलं असेल, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन न देता 1.5 लाख रुपयाचं प्रोत्साहन द्यावं अशी एक मागणी बच्चू कडू यांच्या माध्यमातून झाली. आणि त्यानंतर बच्चू कडू यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांचं फोनवरती बोलणं सुद्धा झालं. या विषयावरती चर्चा होईल असं सुद्धा सांगण्यात आलं. परंतु एकाच टायमाला सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणार नाहीत असं सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तर 2 लाख रुपयापर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं सुद्धा आश्वासन परत एकदा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दिलं. आणि ज्यामध्ये जे काही इतर योजना असतील, शेतकऱ्यांच्या हिताच्या असतील, त्या संदर्भात सुद्धा अनेक योजना राबवल्या जातील असं सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. परंतु ज्या पद्धतीने थकीत असणारे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही निश्चित झालेली आहे. 2025च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी, थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे आणि प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान हे देखील दिलं जाणार आहे. अशा पद्धतीची माहिती परत एकदा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परत एकदा माहिती दिलेली आहे आणि मुख्यतः एकनाथ शिंदेचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आणि त्याबरोबर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे ही मांडणी करत होते, बच्चू कडू त्यांच्यामध्ये विचारणा करत होते आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब आपले कुठेतरी निकष लावत होते. निकष न लावता एकनाथ शिंदे सुद्धा त्या सभेमधून त्या बैठकीमध्ये उठून गेले होते आणि त्यानंतर कुठेतरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्णय घेतला, एक आपल्याला तारीख दिली आणि त्या तारखेप्रमाणे आपल्याला 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाईल असं सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे. आता ही कर्जमाफीची प्रक्रिया असेल ही 6व्या महिन्यापर्यंत होईल. कारण तर शेतकऱ्यांना 6व्या महिन्याचं कर्ज दिल्यानंतर, कर्जाची माफी दिल्यानंतर परत शेतकऱ्यांना पीक कर्ज असेल ते देणं अपेक्षित आहे. कारण तर पेरणीसाठी परत शेतकऱ्यांना पैसे लागणार आहेत. म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चितच 6व्या महिन्यापर्यंत केली जाईल असं सुद्धा या कुठेतरी घडामोडीतून आपल्याला दिसत आहे. नक्कीच या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? मुख्यमंत्री फडणवीस यांचे जे काही निर्णय असतील ते योग्य आहेत का? एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केलं का? आणि बच्चू कडू यांचं सहकार्य किती आहे? नक्कीच कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय.